19ला पूर आलेला तेव्हा एवढं दुर्गंधित पाणी इथपर्यंत आलेलं, पूर्ण हे सगळे एरिया बुडलेलं. वडा आहे ना पाठीमागं, त्याचा इतका म्हणजे त्रास होत असतो की चांदीचं किंवा पितळीची भांडी आहेत त्याच्यावर इतका परिणाम होत असेल तर आमच्या शरीरावर किती होत असेल. या भागात आत्तापर्यंत मला वाटते 10 वर्ष होऊन गेली असतील. इकडे कुठल्या प्रकारचं कुठल्याही राजकीय क्षेत्रातील लोकांचं काही लक्ष नाही आहे. बालेकिल्ला म्हणतात पण दुर्लक्षित भाग आहे असं वाटतंय आम्हाला. पण प्रत्येकाचा बालेकिल्ला झालाय. मग होय, वेळेला येतात, आम्ही सगळ्या सुखसोयी करतो, सगळं करतो, त्यावेळेला आश्वासन देऊन जातात, परत फिरकत बी नाही तिकडे. इचलकरंजी महानगरपालिकेच्या रणधुमाळी आम्ही आलो आहोत थेट तुमच्या प्रभागात. रस्ता नाही झाला, कचऱ्याची दुरावस्था, पाणी हवंय, शहरात बदल हवा. नुकत्याच झालेल्या प्रभाग रचनेनंतर नागरिक विचारतील थेट प्रश्न आणि इच्छुक उमेदवार मांडतील आपलं व्हिजन. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. चला पाहूया कोण जिंकणार मतदारांचा विश्वास, कोण मांडणार खराब विकासाचा रोडमॅप. तुमच्यासाठी खास कार्यक्रम इचलकरंजी बोले, फक्त माय महाराष्ट्रवर, सत्य आणि सडेतोड माध्यम. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. प्रभाग क्रमांक 8ची सुरुवात करतोय आपण श्री स्वामी समर्थ मंदिरापासून. प्रभाग क्रमांक 8 फॉर्च्यून प्लाझा, त्याचबरोबर YCP विद्यालय, त्याचबरोबर अमराईमळा, महासत्ता चौक, गावभागमधील निम्मा भाग आहे जो टाकोडे वेसपासून मखदूम दर्गा, राजवाडा चौक, त्याचबरोबर गांधी पुतळाची बालाजी बेकरी, मंगळवार पेठ असा हा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये आम्ही फिरून सर्वे केला असता तर पाहिलं हा प्रभाग एकदम सुटसुटीत आहे. बऱ्याच प्रमाणात या प्रभागाची स्वच्छता केली जाते कारण हा गावभागमधला प्रभाग आहे. नवीन शहरातला आणि जुना गावभाग हा दोन्ही परिसर एकत्र आहे. मुख्य शहरातली वस्ती असल्यामुळे या ठिकाणी स्वच्छतेच्या बाबतीत तक्रारी फारशा नाही आहेत. क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी पाहायला मिळतील. मात्र या ठिकाणी सर्वात महत्त्वाची प्रश्न जो भेडसावतोय तो पाण्याचा भेडसावतोय आणि या पाण्याच्या प्रश्नावरच नागरिक इथले बोलताना दिसतात आणि तेच आता आपण जाणून घेणार आहोत या प्रभागातल्या समस्याबाबत. स्वामी समर्थ मंदिराशेजारी आपण आहे. या ठिकाणच्या गटरीची अवस्था तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतोय. आता या नागरिकांच्याकडून जाणून घेऊया काय समस्या आहे. रस्त्याची पण अवस्था बरोबर नाही आहे, गटरीची पण अवस्था नाही, गटरी कधी काढत नाहीत. रोटाला पण 8 दिवसातनं 4 दिवसांनी एकदा येतात, ते पण तक्रार करून परत भागातली बऱ्याच भरपूर तक्रारी आहेत. लाईट नसत्या, साफसफाई नसत्या, पाणी वेळेवर येत नसते, अशा या तक्रारी आहेत. गटारी किती वर्ष झाले अगोदर केले? गटार एक 10-15 वर्ष झालं, 15 वर्षाच्या पण अगोदरच झाले. 20 स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय गटरीची अवस्था, त्यावरूनच ते कधी झाल्यात ह्या कळतंय. तुम्हाला काय समस्या भेटत? मला तर असं वाटतं की हे गटरीने काढतात, काढल्याची बी त्यांनी कचरा उचलत नाही, ही पण समस्या मोठी आहे. आणि गटरीचं आम्हाला वाटतं आम्हाला कळतच तर नाहीच. श्री स्वामी समर्थ मंदिरचा हा रिंग रोड परिसर आहे. नवीन STP प्लांट झालेला आहे, त्याच्या पाठीमागची बाजू ही आहे. या ठिकाणच्या महिलांच्याकडून नागरिकांच्याकडून जाणून घेऊया इथले प्रश्न, काय समस्या भेडसावतात आपल्याला. 19ला पूर आलेला तेव्हा एवढं दुर्गंधित पाणी इथपर्यंत आलेलं, पूर्ण हे सगळे एरिया बुडलेलं आणि एवढं जवळजवळ 15 दिवस आम्हाला बसणं उठणं आरोग्यदायी फारच धोकादायक झालेलं. असं सतत व्हायला लागलं आहे. त्यामुळं हा प्रश्न ऐरणीय आहे, हा प्रश्न सोडवावा असं मला वाटतंय. ह्या आमच्या रिंग रोड समोर भागात पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. 8-8 दिवसांनी एकदा पाणी येते. त्यामुळं कसं झालं आहे, पुराचं पाणी तर घरात येतंच, ते घाण पाणी येतं आहे, शिवाय आमचं प्यायलासुद्धा पाणी नाही आहे. त्यामुळे 8 दिवसांनी आल्यामुळं कसं एक दिवस आडानं जरी पाणी आलं तरी चालेल. जो वडा आहे ना पाठीमागं, त्याचा इतका म्हणजे त्रास होत असतो की चांदीचं किंवा पितळीची भांडी आहेत त्याच्यावर इतका परिणाम होत असेल तर आमच्या शरीरावर किती होत असेल. पुढच्या भावी पिढीसाठी खूप ते धोकादायक आहे आणि ते म्हणजे वड्याचा प्रश्न तेवढा म्हणजे सॉल्व करावा असं वाटतं. वड्यातला सगळा गाळ काढला पाहिजे, त्याशिवाय पाणी पुढं जाऊ शकत नाही. आणि गाळ सगळं संपूर्ण वडाचं तुंबडा म्हटलं तर काय हरकत नाही. त्याशिवाय आणि ह्या रोडवर जी झाडं आहेत ती झाडंसुद्धा त्यांनी व्यवस्थित बेनत नाहीत कधी. ती झाडंसुद्धा त्यांनी बेनली पाहिजेत आणि त्यामुळं वायरीना विजाना वायरीवर पडते,
ज्या जायला माणसांना त्रास होतो आहे आणि ते झाडाचं बी पण त्यांनी हे करावं, तोडणी करावी. झाडाचं जे ढापं फुटले आहेत तरी त्यांनी परवानगी द्यावी आणि ते झाडाचं हे करावं. आणि त्याशिवाय सगळ्या ह्या गल्लीत लोटणं झाडणं आरोग्यदायी गटारीवर चांगल्या असाव्यात, सोयी चांगल्या व्हायला पाहिजेत या गल्लीला. याची आमची अशी अपेक्षा आहे आणि नागरिकांच्यासाठी त्यांनी सुखसोयी केल्या पाहिजेत. माझं नाव गजानन भाऊसाहेब शिरगुरी. मी या परिसरातील पहिल्यापासून कार्यकर्ता आहे. या भागात आत्तापर्यंत मला वाटते 10 वर्ष होऊन गेली असतील. इकडे कुठल्या प्रकारचं कुठल्याही राजकीय क्षेत्रातील लोकांचं काही लक्ष नाही आहे. हा रस्ता नाही आहे, रस्ते अरुंद आहेत, इथं वाहतूक वाढलेली आहे. जाण्या येण्यासाठी ज्या लोकांच्या एवढ्या तक्रार म्हणजे आता लहान मुलं आहेत, एवढी वाहतूक आहे की मला वाटते मेन रोडाची जेवढी वाहतूक आहे तेवढी आहे. कारण सगळे प्रायव्हेट कर्नाटकातल्या गाड्या सगळ्या गाड्या या मार्गे जातात. हा नरसिंहवाडीला जाणारा रोड आहे, कुरुंदवाडला जाणारा रोड आहे. याच ठिकाणून कर्नाटकला जाणारा देखील हा रोड आहे. त्यामुळे सर्व मोठी वाहनं बसेस असतात त्या ठिकाणी, त्याच्यानंतर अवजड वाहनं आता सर्व जातात आणि रस्ता पहिला तर तेवढा मोठा नाही आहे. त्यामुळं इथं धोका होण्याची किंवा अपघात मोठा होण्याची शक्यता जाणवते जास्त. प्रत्येकाच्या घरात आता प्रत्येकांना वाहनाची गरज आहे, त्यामुळं वाहनं पण असणारच. प्रत्येकांचे बांधकाम चालू आहेत. रस्ता अरुंद असल्यामुळं इथं भयंकर म्हणजे एवढ्या ट्रॉफिक जाममध्ये तुम्हाला फार तर पाहिजे असलं तर ट्रॉफिकचा फोटो मी काढून पाठवू शक्यतो. आणि त्यामुळे पाणी तर वेळेच्यावर तर येतच नाही आहे. शिवाय 2019ला जो पूर आला त्या पुरात इतकी संपूर्ण या भागातले जवळजवळ नाही म्हटलं तर निम्म्याच्या वर म्हणजे 10 फूट 5 फूट फाउंडेशन असून 5 फूट घरात पाणी आत गेलं. एवढ्या आरोग्याच्या दृष्टीनं इकडं कोणानेही जास्त लक्ष नव्हतं. मला वाटते त्यामुळे घरातल्या प्रत्येक व्यक्तीला फंगस नावाचा रोग हा निर्माण झाला शारीरिक. तो कातडी रोग होता. त्याच्यामुळे लोकांना एवढा त्रास झाला की आत्ता कुठंतरी ते थोडं सावरत आहेत. तेव्हा नवीन इकडे प्लॅन तयार केलेला आहे ड्रेनेजचा. तो प्लॅन आता इतका धोकादायक आम्हाला वाटतो कारण घरात संपूर्ण वातावरण प्रदूषण झालेलं आहे. ह्या वातावरण घरातले जर तांब्याची भांडी पितळेची भांडी घरात पुजणारे देव एवढे काळे पडतात की बघणाऱ्याला वाटते तुम्ही इथं कसं राहताय. म्हणजे आम्हाला मनुष्याच्या शासनाला किती त्रास होत असेल हे सगळं तुम्ही विचार करून त्या शासनाकडे हे नियोजन व्हायला पाहिजे आणि त्याचं नियोजन व्यवस्थित व्हायला पाहिजे. हा काळा वडा म्हणून पूर्वी हा वडा काळा नव्हता, त्यातलं पाणी आम्ही पित होतो पाणी आम्ही. पण आता इतकं पैकी त्या वड्याकडे बघण्याचं आमचं धाडस होऊन झालं. आणि पूर्वी रात्रीचं 12च्या पुढं आता नवीन प्लॅन झाला, याचा अजून काय चालू झालेलं आम्हाला काय अजून त्यांनी कल्पना दिलेली नाही आहे. पण या नवीन प्लॅनच्या दृष्टिकोनातनं तिने आम्हाला सांगितलं की हे झालं की तुम्हाला प्रदूषण कमी होईल. पण तसं काय अजून वाटत नाही. रात्री 12-1च्या पुढं तो पाणी ड्रेनेजचं वड्याला सोडलं जाते. त्यामुळे इतका दुर्गंध येतो आहे की घरात झोपणं म्हणजे आम्हाला मुश्किल होऊन बसलं आहे. मी चंद्रकांत जगताप. या ठिकाणी 2 प्रश्न सगळ्यात महत्त्वाचे आहेत. एक तर हा काळा वडा, या वड्याचं पाणी अतिशय घाणेरडं आहे. इथं वास, चिलटर, डास या सगळ्याचा उपद्रव होतो याच्यामध्ये आणि सगळ्या लोकांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम व्हायला लागला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रस्ता. या रस्त्याला पर्यायी रस्ता तिकडं आहे. त्या महासत्ता चौकातून सरळ पुढच्या बाजूला जाऊन सरळ टाकोड्याला जाऊ शकतो. पण कितीतरी वेळा आम्ही सुद्धा त्या म्हणजे एस.टी. महामंडळाला सुद्धा आम्ही काही वेळा तक्रार पण दिली आहे या ठिकाणी की हा रस्ता बंद करून त्या रस्त्यानं का तिथं त्या रस्त्याला काही बाकीचं काही हे नाही आहे म्हणजे रहदारी नाही, वाहतूक नाही, त्याच्यामुळे त्या रस्त्यानं ते जाऊ शकतात. या 2 गोष्टी तर सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. सुखसोयीचा अजिबात म्हणजे इकडं दुर्लक्ष. प्रत्येक कार्यकर्ते कुठलाही राजकीय पक्ष असू दे, कोण बी असू दे, इकडे हा गावभाग म्हणून आम्ही पूर्वीच आहे. इथून सगळं ठाणे भाग लागतो होता. सर्वात मोठे नेते या भागात फिरतात. सर्वात मोठे नेते येतात, लांबनं जातात. पण गावातली काय आहे आणि ज्या गावची उत्पत्ती इथून झाली या गावभागातून त्या गावाकडे नेते लोकांना इकडे लक्षच नाही आहे. म्हणतात गावभाग बालेकिल्ला म्हणतात पण दुर्लक्षित भाग आहे असं वाटतंय आम्हाला. पण प्रत्येकाचा बालेकिल्ला झालाय. मग होय वेळेला येतात, आम्ही सगळ्या सुखसोयी करतो, सगळं करतो, त्यावेळेला आश्वासन देऊन जातात, परत फिरकत बी नाही तिकडे. त्यांच्यामुळं वर्षाला की नाही ह्या गलीला चिकनगुनिया आणि डेंगू ही 7 नेहमी असत्या. त्यामुळे नागरिकांना लई त्रास होतो ह्याचा. वर्षाला म्हणजे न चुकता या आपल्या गलीत भरपूर पेशंट मिळतात चिकनगुनियाची आणि डेंगूची. इतर कुठे नसलं तर ह्या गलीला भरपूर मिळतात आणि तापाची साथ भरपूर असत्या. आमच्या ह्या भागात एक सुद्धा बोर नाही आहे. फक्त नगरपालिकेचे आहे ते शौचालयात ती एकच आहे. त्यानंतर बोर इथं एक सुद्धा नाही आहे. प्रत्येक भागात कनेक्शन आहेत सगळे बोरिंगचे, तर आमच्या भागात एक सुद्धा कनेक्शन नाही आहे. त्यामुळे 24चं जरी पाणी आलं नाही तरी बोरिंगचं सुद्धा पाणी आम्हाला नसते भरायला. त्यामुळे खूप हाल होतात.
म्हणजे बराचसाच लांबचा पट्टा आहे, ते पाण्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे बोर पण नाही आहे, नदीचं पाणी 8 दिवसातून येतोय. आणि तो प्रश्न आणि ह्या वड्याचा प्रश्न म्हणजे मोठा सीमा प्रश्न आहे या भागात. त्यामुळे तो दोन्ही प्रश्न, वड्याचा प्रश्न हा मोठा आहे. पहिला वडा स्वच्छ केला पाहिजे. सर्व प्रश्नाचा उहापोह झाला आता, म्हणजे आपल्या प्रश्नाचे सर्व झालं. मात्र सर्वात मोठं संकट आपल्याला उभं राहतं आहे ते म्हणजे महापुराचं. आता या महापुरामध्ये तुम्हाला कोण मदत करतंय यावर पण जरासं आपण नजर टाकूया. 2019ला ज्या टायमाला महापूर आला, येऊन सगळे गेले, त्या टायमाला लोकांच्या घरातल्या सगळ्या वस्तू वगैरे काही उपयोगाच्या राहिल्या नव्हत्या. त्यामुळं त्यावेळेला माझे आमदार आता आवाडे, प्रकाश आवाडे अण्णांनी इथं बरेचसे लोकांनी सगळ्या गोष्टीची पूर्तता केली. त्यांना म्हणजे जीवनावश्यक वस्तूपासून ज्या काय तुम्हाला दात घासण्यापासून साबणापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्तता केली. बहुतेक सगळ्या लोकांना दिले. पण त्यात एक अडचण होती, हा खालच्या भागात राहणारा माणूस कसा असतो, एक खालचा वर्ग आणि वरती वर्ग. म्हणजे वर्ग म्हणजे कुठला, एक दुसऱ्या मजल्यावर. मग दुसऱ्या मजल्याच्या लोकांना तिने त्यावेळेला थोडंसं जरा गैरसोय झाली आणि त्यामुळे त्या लोकांनी ती थोडंसं आम्ही पण सहकार्य केलं. त्या केलं नाही असं नाही आहे, तर त्यावेळेला मदत ते प्रकाशांना आवाड्यांच्या मार्फत भरपूर झाली. इथं संजय तेलनाडे पण त्यांनी पण मदत केली. नजमा याच्यातल्या भागातही बचत गटाचे कार्यकर्ते असल्यामुळे त्यानं पण यात भागात भरपूर प्रयत्न केले आणि सगळ्या लोकांना मदत करून स्वतःच्या पदरचे पैसे घालून काही लोकांनी सगळ्या लोकांना मदत केलेली आहे. अशी इथं घटना घडलेली आहे. पण ह्याच्या पुढं आता त्यानंतर 2021ला पूर आला, त्यावेळची पण घटना अशीच होती. आमच्याकडे थोडंसं पाणी कमी आलं, पण आलं पाणी. पण बरीच खालच्या भागाला काळ्यावाड्याचं पाणी एवढं मय असतं की पूर्ण त्यांच्या इमारती बुडल्या. त्या इमारतीत बुडल्यानंतर आत जे असणारे लोकांचं घरचं आतलं वातावरण किंवा त्यांची काय सरकारी कागद दागिने काय असतील ते भरपूर त्यांचं नुकसान झालं. ह्याच्या पुढे याची पूर जी येतो आता त्याचा बंदोबस्त त्या वस्तीशीर राजकीय नेत्यांनी पुढच्या दृष्टिकोनातून विचार केली पाहिजे. ते ओढा मोठा करावा आणि पूर्ण तटबंदी बांधावी, जवळजवळ 7-7 फूट, आणि वरती जाळी टाकावी, असं माझं तर आमचं सगळ्यांचं मत आहे. त्यामुळं थोडंसं दूषित पाणी इकडं पण येणार नाही आणि पर्यायी म्हणून मी सांगते तसं होऊ दे. संजय तेलनाडे नव्हते 4 वर्ष, त्याच्यानंतर स्मिता तेलनाडेंनी काही मदत केली. त्यांनी पण मदत केलेली आहे. अगदी संसार उपयोगी साहित्यापासून सगळं म्हणजे त्यांनी पण मदत केली. नजमाताईंनी आमच्या त्या पण खूप मदत केली सगळ्यांना. आणि त्या नजमाताईंनी तुम्हाला सांगायचं म्हणजे प्रत्येकाच्या घरापर्यंत पोच केलं झालं आहे का याची अगदी मनापासून चौकशी दखल करून त्यांनी पोच केलेली आहे. रवींद्र माने साहेबांनी काय मदत केली? त्यांनी पण केलेली आहे, केलेले त्यांनी. कारण इतर प्रश्न वेगळे आणि महापुराचं हे संकट आहे आणि कौटुंबिक संकट असल्यासारखं असते. या ठिकाणी सर्वांनी मदत केली पाहिजे असा हा प्रसंग असतो, एकमेकाला हात देण्यासारखा प्रसंग असतो. महापुराच्या प्रसंगामध्ये मी या महापुराचा म्हणजे तुमचा साक्षीदार आहे की मी जवळून प्रत्येक गोष्टी पाहिल्या. तुमचे कारखान्याची झालेली विद्रूप अवस्था, तुमचे घरे बुडाली होती, बऱ्याच जणांचे घरं ती बुडली, ती नंतर अजून त्यांना मदतही मिळाली नाही, अशा सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्यात. त्यामुळं या कठीण प्रसंगामध्ये राजकीय नेत्यांनी मदत केलेली आहे. हा आवर्जून मी मुद्दामून उल्लेख करतो आहे. इतर प्रश्न हे बाजूला आहेत, रस्ते, गटारी आणि नागरिक सुविधा जे यांचे प्रश्न आहेत ते व्हायला पाहिजेत. मात्र संकटाच्या टायमाला सर्व नेते मंडळी इचलकरंजी धावून येतात. इचलकरंजी ही इतकी सुज्ञ आहे, या ठिकाणी राजकीय सामाजिक कार्यकर्ते, इचलकरंजीतले उद्योजक हे सर्व महापुराच्या संकटाला मदतीला येतात. सर्वात मोठं इथं इचलकरंजीची परिस्थिती अशी आहे की बाहेरून देणगी मागावं लागत नाही. इथले लोक इतके मोठे दानशूर आहेत अशी परिस्थिती आहे आणि या महापुराच्या परिस्थितीमध्ये या सगळ्या लोकांनी हे साक्षीदार आहेत. महत्त्वाचा या ठिकाणचा प्रश्न आहे की हा ओढ्याचा प्रश्न हा सुटला पाहिजे. या ओढा जो काळा ओढा नव्हता, हा ओढा पूर्ण म्हसोबा मंदिर शहापूरपासून गावभागापर्यंत पाणी त्याचं येते. पूर्वीचं जे पाणी यायचं ते वस्तीतून ओढ्याला मिळायचं पाणी आणि त्याच्यामध्ये ते पाणी दुर्गंधित नव्हतं. कालांतराने इचलकरंजी शहरात कारखानदारी वाढत गेली, कारखानदारीसोबत प्रोसेस सायझिंग वाढत गेला आणि त्या प्रोसेसचं पाणी त्या ओढ्याला येऊन मिळते आणि त्यामुळे हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये हा ओढा काळा ओढा बनत गेला. आता हा गावभागातला सर्वात शेवटचा भाग म्हणजे मूळ गावभाग इचलकरंजी शहराचं हे मात्र ओढ्याचा शेवटचा हा भाग आहे. या ठिकाणी नवीन CETP प्लांट बसवलेला आहे. या CETP प्लांटमध्ये सर्व ओढ्याचं पाणी आणून सोडलं जरी असलं तरी CETP मात्र पूर्णपणे ते पाणी स्वच्छ करत नाही असं या नागरिकांचं म्हणणं आहे. बरोबर ना? बरोबर आहे. त्यामुळे
आरोग्याचा फार मोठा प्रश्न इथं आहे. आरोग्याचा आणि पाण्यासाठी म्हणून इथं 2 नळे गेलेले आहेत त्यामुळं काय व्हायला लागलं आहे की जे इथं पाणी जे तटवलं जातं आहे त्या तटवून जे फिल्टरेशन केलं जातं आहे त्याचा प्रादुर्भाव प्रदूषण या परिसरात संपूर्ण व्हायला लागला आहे आणि श्वसनाचा आजार ह्या लोकांचे वाढलेत. जसे लोक सांगतात की देवाऱ्यावरचा देव तो पितळेचा असू दे चांदीचा असू दे त्याचा प्रादुर्भाव देवाऱ्यावर त्याचं सावट पडतंय त्याचा प्रादुर्भाव पडतोय आणि ते काळं पडायला लागले. जे चांदीच्या वस्तू असू द्यात सोन्याच्या वस्तू असू द्यात त्याचबरोबर पितळेच्या वस्तू असू द्यात ह्या सर्व काळ्या पडत आहेत. त्याच्यावर परिणाम होत असेल तर या मानवी शरीरावर किती मोठा परिणाम होत असेल असं या नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं प्रशासनानं आता जागरूकतेपणे हा प्रश्न सोडवला पाहिजे. पाणी यांना एकतर पाणी मिळतंय ते असं पाणी मिळतं की लोकांची घरं बुडतात पण प्यायला पाणी नाही अशी देखील यांची हाक आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न हा सोडवावा त्याचबरोबर पुराचा प्रश्नही सोडवा. पुराचा प्रश्न हा आज आता इथं सुरुवात झाली आहे. भयंकर परिणामाच्या पुढच्या आपल्याला पाहायला मिळतीलच पण हे दोन्ही प्रश्न सुटणं अत्यंत महत्त्वाचं आहे. इचलकरंजी बोले इचलकरंजी बोले इचलकरंजी बोले इचलकरंजी बोले. मंगळवार पेठ या ठिकाणी रिक्रिएशन हॉल म्हणून महानगरपालिकेचा हा सांस्कृतिक हॉल आहे. हा सांस्कृतिक हॉल सर्वसामान्यांना परवडेल अशा दरामध्ये महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. भले सांस्कृतिक हॉल कमी किमतीत उपलब्ध करून दिला असला कमी भाड्यात उपलब्ध करून दिला असला तर यात इथे सुविधा मात्र नाही आहेत. ह्या ठिकाणी वारंवार आहे की नाही कोंढेले साहेबांच्या माध्यमातून अनेक वेळा न्यूज माध्यमातून आम्ही नगरपालिकेला पत्र बी देखील दिले होतं की या ठिकाणी वधूवर सूचकमध्ये संडासमध्ये पाणी येत नाही. पिण्याचा पाणीचा साठा करण्यासाठी कुठली सोय नाही आहे. बोरचं इथं वारंवार सीझनमध्ये म्हणजे लग्नाच्या सीझनमध्ये इथं हॉलला भाडं 2,500 रुपये आणि पाण्याची पायके घेऊन यायला 2,000 रुपये लागतात. मग सर्वसामान्य माणूस इथं लगीन करायचं म्हटला तर इथं भाडं जेवढ्यामध्ये परवडते तेवढं तिथं सुविधा पण नाही आहेत. जसं आता तुम्ही बघितलं की याच्या अगोदर आम्ही दारांची बी रिपेअरसाठी सांगितलेली होती आतलं पंख्याचं सांगितलेलं होतं. यापर्यंत थोडंफार काम झाले थोडंफार अजून काम झालेलंच नाही आहे. तर सर्वसामान्यांना परवडेल असा हॉल आहे. या ठिकाणची हॉलची अवस्था मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो आहे. तर तातडीने या नगरपालिका प्रशासनाने या हॉलच्या सुविधा उर्वरित सुविधा आहेत त्या उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून सर्वसामान्यांना एखादा कार्यक्रम करत असताना महानगरपालिकेकडून देखील हातभार होईल अशी येथील नागरिकांची मागणी आहे. इचलकरंजी बोले फक्त माय महाराष्ट्रवाद सत्य आणि सडेतोड माध्यम.